प्रिय मित्रांनो, आज त्याच नाताळच्या नोवेनाचा दुसरा दिवस म्हणजेच आज बुधवार 18 डिसेंबर आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की हे इस्रायल घराणं जणू काही सुकलेलं आहे आणि त्यांची धार्मिकता, त्यांची नीतिमत्ता, त्यांचं अध्यात्म हे सगळं सुकलेलं आहे, म्हणजे शून्य झालेलं आहे। आणि अशा ह्या इस्रायल घराण्यातून दावीदच्या घराण्यात प्रभू परमेश्वर अंकुर फुटत आहे आणि त्या अंकुराला आता हिरवळ दिसेल आणि त्याच्याद्वारे संपूर्ण समाज हा हिरवागार होईल आणि त्यांच्यामध्ये धार्मिकता, शांती, सुख, समाधान, आनंद आणि अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी येतील आणि त्यांचं तारण होईल। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या पहिल्या वाचनामध्ये जणू काही आपल्याला सांगितलं जात आहे की सर्वत्र हिरवळ म्हणजे परमेश्वराला जे अपेक्षित आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ही धार्मिकता, ह्या अध्यात्म, ही नीतिमत्ता ही सगळी फुलेल आणि पुन्हा तुम्ही परमेश्वराचे लोक होतील। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू परमेश्वर ह्या लोकांवर एवढं प्रेम करतो की त्यांचं जीवन वाया जाऊ नये, तर स्वर्गाचं राज्य त्यांना मिळावं म्हणून जणू काही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या ह्या समाजामध्ये नवजीवन घेऊन येत आहे। हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं की हा येशू दावीद घराण्यातील योसेफ आणि मरिया ह्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि त्यांच्यापासून ख्रिस्त जन्माला येतो। खरं पाहता प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र मरियेच्या पोटी झालेला आहे आणि त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा योसेफाच्या मनामध्ये शंका आणि संशय निर्माण होतो, त्यावेळेला त्याचा हा संशय दूर करण्यासाठी साक्षात देवदूत परमेश्वर पाठवतो आणि तो त्याचं तारण करतो आणि जणू काही ह्या योसेफाला तो एक वेगळं ज्ञान देतो आणि सांगतो आहे की ही परमेश्वराची योजना आहे आणि ते बाळ आहे ते कोणत्या पुरुषापासून नसून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आहे, म्हणून तू मरियेचा स्वीकार कर। अशा प्रकारची जणू काही संदेश प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी देत आहे। हो माझ्या प्रिय मित्रांनो, इस्रायल समाजामध्ये परमेश्वर कसा सतत हजर आहे ह्याचं हे एक चिन्ह आहे आणि तो त्याचं सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वापरून तो ही योजना आखत आहे अशासाठी की येशू हा देव आहे आणि त्याचा जन्म देवापासून आहे, तो देवाद्वारे ह्या जगामध्ये येतो आणि म्हणून पवित्र मरियेला आणि तिच्या उदराला प्रभू परमेश्वर शुद्ध आणि पवित्र ठेवतोच, परंतु पवित्र आत्म्याद्वारे हा अंकुर जणू काही निर्माण होतो। म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराचे आभार मानूया की ज्या प्रकारची पवित्रता आणि ज्या प्रकारचं पवित्र वातावरण त्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्मासाठी आवश्यक होतं ते त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि प्रभू परमेश्वर ह्या ठिकाणी आपण म्हणतो की पवित्र मरिया जशी निष्कलंक होती तसं निष्कलंक कोकरू ह्या जगामध्ये आणण्यासाठी तो मरियेचा आणि पवित्र आत्म्याचा उपयोग करतो।